मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनच्या सेकंड राऊंडचा आता या ठिकाणी सुरू होते आहे। तर सेकंड राऊंड ऑप्शन भरण्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो ऑप्शन भरताना काळजी घ्यायची आहे, चुका करायच्या नाहीत। ज्या चुका पहिल्या राऊंडला ऑप्शन भरताना झाल्या त्या यावेळी होणार नाहीत याची काळजी घ्या, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे। तर ITI सेकंड राऊंडच्या ऑप्शन फॉर्मकडे जाऊ आपण। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर या ठिकाणी वेळापत्रकामध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही लॉग इन करायचे आज 9 वाजता सुरू होणारे ऑप्शन फॉर्म। तर सबमिट ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करता येणार आहे। तर इथे आपण ऑप्शन फॉर्म फिल करताना काळजी काय घ्यायची आहे ती बघू। तर यामध्ये मागच्या वेळी जसे तुम्ही बरेच ट्रेड टाकले त्याच्यातला एक जरी लागला आणि तुम्ही आता म्हणताय की मला तो ट्रेड नको आहे, बरेच विद्यार्थी आता तक्रार करत आहेत की मला हा ट्रेड नको आहे, तर मी काय करू। तर सेकंड ऑप्शन आपण म्हटलं होतं की त्यांनी सेकंड ऑप्शन भरायचा आहे, परंतु या ठिकाणी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय आणि संस्थानिहाय विकल्प सादर करणे म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे। तर 8 जुलै ते 12 जुलै आता सगळ्यांनीच भरायचे असे काही नाहीत, फक्त जर पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केले जुनेच विकल्प या ठिकाणी तुमचे कॅरी फॉरवर्ड होणार आहेत। परंतु जर तुम्ही पूर्वीचा ट्रेड नको असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बदलू सुद्धा शकता। जर तुम्ही ऑप्शन फॉर्म नाही भरला तर पूर्वीचा जो ऑप्शन फॉर्म आहे तसाच कॅरी फॉरवर्ड होणार आहे। तर आता 9 वाजल्यापासून सुरू होत आहेत ऑप्शन फॉर्म, ते 12 तारीख लास्ट डेट आहे। आता ह्याच्यामध्ये काळजी काय घेण्याची आहे, तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या जे उमेदवार आहेत पहिले 3 विकल्प या ठिकाणी पहिले 3 विकल्प म्हणजे पहिले 3 ऑप्शन हे तुम्हाला कंपल्सरी आहेत। म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी होता, या ठिकाणी जे तुम्ही पसंतीक्रम देणार आहात पहिला दुसरा तिसरा त्यामध्ये 3 विकल्पापैकी कोणताही एखादा ट्रेड जरी लागला तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला ऑप्शन भरताना काळजी घ्यायची। आता मागच्या वेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या। आता पहिले 3 विकल्प म्हणजे पहिला प्रेफरन्स तुमचा काय आहे तो तसाच ठेवायचा आहे। दुसरा प्रेफरन्स समजा पहिला मिळाला नाही तर दुसरा काय घेऊ शकतो तो तसाच ठेवायचा आहे। दुसरा मिळाला नाही तर तिसरा काय घेऊ शकतो, कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे। 3 पैकी कोणता तरी एक, म्हणजे पहिला लागला दुसरा लागला तिसरा लागला तरी तो त्या ठिकाणी या राऊंडमध्ये घ्यावाच लागणार आहे, अन्यथा तुम्ही डायरेक्ट स्पॉट राऊंडला जाऊ शकता। तर तुम्ही प्रेफरन्स निवडताना अशी निवडा की ते तुमचे घेणाराच आहात असेच निवडा। तर ही एक काळजी घ्यायची आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आवश्यक म्हणजे त्यांचा पसंतीचा ट्रेड नंतर ठेवलेला आहे। आता इथे बघितलं तर 4 नंबरला इलेक्ट्रिशियन ठेवलेला, पाहिजे त्याला इलेक्ट्रिशियन फर्स्ट नंबरला, पण हे प्रेफरन्स चुकवल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक लागला आणि या ठिकाणी इलेक्ट्रिशियन या ठिकाणी मिळणार नाही। म्हणून सेकंड राऊंड भरताना तुम्ही काळजी घ्या की पहिला दुसरा तिसरा हे ऑप्शन जे तुमचे पसंतीचे ट्रेड आहे त्या ठिकाणी ITI वेगळे ठेवू शकता। तर ही काळजी घ्या असं या ठिकाणी म्हणेन। आणि इतर ट्रेड जे आहेत जे नको तुम्ही टाकणे अपेक्षित नाहीच आहे। जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही एवढी मोठी लिस्ट भरायची गरज नाही आहे। त्यामुळे काळजी घ्या की तुम्हाला जे पसंतीचे ट्रेड आहेत जे तुम्ही घेऊ शकता, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता अशाच ठिकाणचे कॉलेजेस आणि त्या ठिकाणचे प्रेफरन्स अपडेट करायचे आहेत। अपडेट केले नाही तर जुना प्रेफरन्स तसेच तसे फॉरवर्ड होणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आजपासून 12 तारीख ही लास्ट डेट आहे ऑप्शन भरायची, एवढं लक्षात ठेवा। तर धन्यवाद।